सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। सर्वांना खूप खूप दंडवत प्रणाम। आज आपण पुणा जिल्हा सर्व सद्भक्त यांच्या वतीनं पुणा ते फलटण या पदयात्रेचा पहिला दिवस आहे। चाकणपासून ही पदयात्रा सुरू झाली आणि बरेचसे सद्भक्त यातून पायी पायी चालत आले असतील। कोण कोण पायी पायी चालत आला हात वर करा बरं। कोणीच नाही, तुम्ही डायरेक्ट पोहोचले। मला वाटलं तुम्ही थकले असतील, एवढे लांबून चालत आले, मी काळजी करत आलो आणि तुम्ही तर डायरेक्ट पोहोचले। म्हणजे आता तुमच्या काय पत्रिका आली बाबांचं संध्याकाळी कुठं कुठं मुक्काम आहे, 5ला निघायचं आणि तिथं पोचायचं। पदयात्रेत आहे मग आयोजक मंडळी। हां, असं पायी येणार होते। बर, 75% पण हात कोणीच वरती केला नाही म्हणून म्हटलं। असं 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 ठीक आहे, काय हरकत नाही। तुम्ही सुरुवात केली आणि त्या भावनेने आली, हे अत्यंत महत्त्वाचं। भावडी या गावामध्ये मला पुन्हा येण्याचा योग परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने आला। याही अगोदर आपण 7 दिवस या सर्वच सद्भक्तांच्या आयोजनातून कार्यक्रम आपला सत्संगाचा झाला होता। त्यावेळेसही तुम्ही सर्वच सत्संगाला होते आणि पुन्हा हा योग याच भावडी गावात, ह्याच मंदिरात, याच ठिकाणी परमेश्वर कृपेने आपल्याला आलेला आहे। परमेश्वराच्या कृपेनं आणि साधू संतांच्या चिंतनानं, आपल्या प्रयत्नानं आपल्याला परमेश्वर भेटला, परमेश्वर समजला, उमगला आणि धर्म कळाला। परंतु तो आपण किती कळून घेतला, किती समजून घेतला, किती जाणून घेतला, हा मात्र विषय फक्त आणि फक्त आपल्या बुद्धीशी निगडीत आहे। स्वामी श्री चक्रधरांनी म्हणजेच परमेश्वरांनी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर वाडोवेडी फिरून आपल्याला परमेश्वरांनी बोध दिला। अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं। तो बोध, परमेश्वराचा अवतार कार्य आणि सृष्टीची रचना याचा जो उद्देश आपण जर बघितला तर तो फक्त आणि फक्त आपल्या आत्मकल्याणाशी, आपल्या आत्मचिंतनाशी निगडीत आहे। या कार्यक्रमाला अनेक साधू संत उपस्थित आहे, तपस्विनी उपस्थित आहे, सर्वच सद्भक्त बंधू आणि भगिनींनो। आपण धार्मिकता करत असताना समजून घेणं, जाणून घेणं आणि त्या जाणून समजून घेतल्यानंतर त्यावरती चालणं हा महत्त्वाचा विषय। पण तो विषय आपण न घेता, त्याच्याजवळ न जाता आपण मात्र धार्मिकता भरपूर करत आलो आणि ही धार्मिकता करत असताना ती समजून न घेतल्यामुळं आपण बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेलो आहे। खरं म्हणजे धार्मिकता का करायची आणि कशासाठी करायची हा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे। उपदेश आपल्याला भेटला आहे म्हणजे का भेटला आहे, कसा भेटला आहे, आपोआप भेटला आहे, कुठं दुकानात जाऊन आपण विकत घेतला आहे, की काहीतरी पूर्वी कर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी पराक्रम केला आहे का देवाने आपल्याला बोध देऊन परमेश्वराची स्वतः ओळख करून दिलेली आहे। खरं म्हणजे त्यामध्ये आपलं काही कर्तृत्व नाही आहे, काही कष्ट नाही आहे, फक्त आणि फक्त परमेश्वराचं परमेश्वरत्व आहे। परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं या जीवाचं दुःख या परमेश्वराला बघवलं नाही आणि म्हणून परमेश्वराला आपला आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि आनंद देण्याच्या प्रवृत्तीतून परमेश्वराने हा सारा उपद्याप केला आहे। मग हा सारा उपद्याप करत असताना मग आपल्याला परमेश्वराने बोध दिला। आपल्या आजूबाजूला बरेच नातेवाईक आहे, आपले ओळखीचे मित्रमंडळी आहे, आपले संबंधी आहे, यांना का परमेश्वराने बोध नाही दिला, यांना का परमेश्वर कळत नाही? हे का अनेक देवतेच्या भक्तीमध्ये अडकलेले आहे, कर्मकांडात अडकलेले आहे, अंधश्रद्धेत अडकलेले आहे, विधीमध्ये अडकलेले आहे। परंतु आपल्याला बोध झाल्यामुळं आपल्याला परमेश्वर कळाला, समजला, म्हणून आपण देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीला लागलो। याच्या पाठीमागचं जर कारण आपण जर बघितलं तर हे कारण कळत नकळत आपण केलेल्या अहेतुक क्रियेचं परमेश्वराने केलेला स्वीकार आणि त्या स्वीकारातून परमेश्वराने दिलेला आपल्याला बोधाचं दातृत्व। आपल्याला ते फुकट भेटलं आहे, कळलं नाही आहे, आपल्याला समजलेलं नाही, त्याच्यासाठी आपण काय केलं आहे आपल्याला माहीत नाही, म्हणून त्याची किंमत आपल्याला नसल्यामुळं
आपण जी आज धार्मिकता करतोय किंवा धर्म जोपासतोय, सांभाळतोय, त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या लेखी मात्र नाही आहे. आणि त्यामुळं अनेक लोक उपदेश तर घेतला आहे, 20 वर्ष, 40 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, काहींचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. परंतु तो उपदेश घेणं म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धार्मिकता म्हणजे काय, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, परमेश्वराने हे अनादीचे व नित्य 4 पदार्थ सांगितलेले आहे, त्यातला नेमका फरक काय हे न समजल्यामुळं आपल्याला परमेश्वर भक्ती भेटूनही परमेश्वर भक्ती न करता परमेश्वराच्या भक्तीच्या नावाखाली जे परमेश्वराने उखडून टाकण्यासाठी त्याचा पृथ्वीवरती, सृष्टीवरती धार्मिकतेच्या नावाखाली खूप काही अधार्मिकता माजल्यामुळं परमेश्वराने स्वतः अवतार घेऊन त्यातला आणि धर्मातला धार्मिकतेचा फरक सांगण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ते आपल्याला समजलं नाही, कळालं नाही. आणि म्हणून परमेश्वर धार्मिकता करत असताना परमेश्वर तर आपल्याला हवा आहे. असा कोणी माणूस नाही आहे की मला परमेश्वर नको आहे, परमेश्वर मुक्ती नको आहे, असं कोणी म्हणणार नाही. आणि कोणी असं म्हणणार पण नाही की मला नरक नको आहे, हे नरक हवं आहे, असं कोणी म्हणणार पण नाही. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागतं हे मात्र आपल्याला माहीत नाही. आणि त्याच्यासाठी लागतं ज्ञान, अभ्यास. हा अभ्यास, हे ज्ञान, हे मात्र आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला फुकट पाहिजे, कष्ट नको आहे, त्रास नको आहे, आणि विना त्रास, विना कष्टाचं आणि घरपोच जर आपल्याला परमेश्वर भेटला तर किती सोपं होईल, अशी कल्पना आपण करून घेतलेली आहे. आणि म्हणून धर्माच्या नावाखालची जी गोष्ट आपल्यापर्यंत आजपर्यंत पोचली त्याला आपण बळी पडलेलो आहे. खरं म्हणजे धर्म याचा विचार करण्याची जी ताकद आपल्या बुद्धीमध्ये परमेश्वराने दिलेली असताना आपण मात्र तिचा विचार करत नाही. याचं कारण काय की आपल्याला ते नेमकं मर्म माहीत नाही झालं, नेमकं मर्म समजून नाही घेतलं का आणि कशासाठी हे लक्षात नाही आलं. आणि म्हणून आपण धार्मिकता तर करतोय, मग कशासाठी करतोय, दृष्टपर सांसारिक सुख मिळवण्यासाठी. आणि हे सांसारिक सुख हे आपले दुःख मिश्रित आहे हे आपल्याला लक्षात आल्यामुळं कधी कधी कुठंतरी केव्हा तरी छोट्याशा आपल्या पूर्वकर्माच्या जोडानुसार आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर मग तेवढ्यापुरतं धार्मिकता करणारे आपण लोक. पण परमेश्वराने सृष्टीची निर्मिती, स्वतः अवतार घेणं आणि आपल्याला बोध देणं याचा उद्देश मात्र हा नाही आहे. परमेश्वराला समजून घेतल्यानंतर, परमेश्वराने आपल्याला ज्ञानाद्वारे स्वतःची ओळख दिल्यानंतर धर्म आणि धार्मिकतेतला फरक, देवता आणि जीवातला फरक, जीव आणि परमेश्वरातला फरक, प्रपंचातला फरक, या साऱ्या गोष्टी आपल्याला ज्ञानाद्वारे सांगितलेल्या आहे. परंतु त्याला लागतं थोडासा वेळ, त्याला लागते थोडीशी चिकित्सा, त्याला लागतं थोडासा अभ्यास, त्याला लागतं थोडंसं कष्ट. परंतु परंपरेनुसार आपल्या जीवनामध्ये जी धार्मिकता आली ती चिकित्सकपणे यायला पाहिजे होती, बुद्धीच्या लेवलवरती यायला पाहिजे होती आणि ज्ञानाच्या कसावरती यायला पाहिजे होती. परंतु ती आपण न घेतल्यामुळं म्हणा किंवा त्या षडयंत्राला आपण बळी पडल्यामुळं म्हणा, आपण ज्ञानावरती गेलो नाही. ज्ञानाची व्याख्या परमेश्वराने अत्यंत प्रगल्भ केलेली, जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. जे म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्वच आलं. कर्मकांड आले, विधी आले, अंधश्रद्धा आले, देवता आल्या, जीव आल्या, प्रपंच आला, परमेश्वर आला, सर्वच आलं. परंतु ह्या जेमध्ये आपण काही समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं. आपल्याला वाटतं जे आपण करतोय ती धार्मिकता आहे आणि त्यातूनच मला देव भेटणार आहे. परंतु देव देवाकडून भेटत असतो. एकदा देव निरूपण करत असताना सर्व सद्भक्त होते आणि त्यांना सांगितलं की जीवाला परमेश्वर भेटणं एवढं सोपं नाही आहे. तो कोणत्याही जीवाला प्राप्त होऊ शकत नाही, परमेश्वराला भेटू शकत नाही, परमेश्वर त्याला मिळवता येऊ शकत नाही. ऐकणाऱ्यांनी ऐकलं, त्यांच्यावर काहीच परिणाम नाही झाला. आता तुमच्यावर काय परिणाम होईल, किती होईल, हे परमेश्वर जाणून तुम्ही जाणं. परंतु एक असा होता का त्यांच्यावरती परिणाम झाला, ते होते पूजनीय आचार्य. त्यांनी विचार केला, देव स्वतः म्हणतात ही ब्रह्मवाणी आहे की परमेश्वर कशाने भेटू शकत नाही, भेटणार नाही. या जीवामध्ये तेवढी ताकद नाही, तेवढी योग्यता नाही, तेवढी पात्रता नाही. जर परमेश्वरच भेटत नसेल तर जीवन जगून उपयोग काय. त्यांना दुःख झालं, ते बाजूला जाऊन रडायला लागले. आणि ते रडत असताना देव स्वतः त्यांच्या जवळ गेले, खांद्यावरती हात ठेवला आणि म्हटले, रडल्याने काय देव होईल काय? जर कपाळ दगडावर आपटलं तर परमेश्वर होईल का? कपाळ मोक्ष होईल. 100% खरं आहे की या जीवामध्ये निर्दोष जीव कोणीच नसल्यामुळं परमेश्वर प्राप्त करणं त्याला सोपं नाही आहे.
कारण कशाच्या तरी दोषामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यामुळं परमेश्वर प्राप्त करणं त्याच्यासाठी अवघड गोष्ट आहे. परंतु अयोग्य जीवाला मीच योग्य करतो. परमेश्वर काय आश्वासित करतात आपल्याला की मी अयोग्य जीवाला योग्य करतोय. परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आपल्याला अयोग्याला योग्य करण्याचं, परंतु त्यासाठीही आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रयत्न ज्ञानवाचक असला पाहिजे, निष्ठापूर्वक असला पाहिजे. समर्थवादावरची निष्ठा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते आणि मग परमेश्वराने धीराचं हो म्हणून सांगून परमेश्वर कशाने प्राप्त होईल, ज्याने होईल, ज्या परीनं होईल, ज्या तत्वाने होईल, ज्या सिद्धांताने होईल, ज्या आचाराने होईल, ज्या त्यागाने होईल, ही सारी प्रक्रिया परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. ती समजून जर घेतली नाही तर मात्र आपली जी भक्ती आहे ती परमेश्वर प्राप्ती करता नसून आपल्याला फक्त सांसारिक सुख प्राप्त होण्यासाठी आहे आणि सांसारिक सुख प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण केलेली धार्मिकता ती तर कर्मवश आपल्याला प्राप्त झालेली आहे. पाठीमागच्या कर्मात आपण जे मिळवलं, सुख असेल, दुःख असेल, मान असेल, पैसा असेल, जे बी आहे आपल्या जीवनामध्ये कर्मवश आपल्याला भेटलेलं असताना त्याच्यासाठी आपण जर धार्मिकता केली तर ती धार्मिकता काय उपयोगाची. त्याने फक्त संस्कार चिटकलेला राहील आणि त्या संस्कारामुळेच आपण धार्मिकता करतोय. आजच्या संस्कारामुळे उद्या आपण करत राहू. त्याच्यामुळे निष्ठा अत्यंत महत्त्वाची. निष्ठा आपोआप भेटणार नाही. निष्ठा ही ज्ञानाने प्राप्त होत असते. ज्ञान लीळाचरित्रामध्ये आहे, सूत्रपाठामध्ये, अभ्यासामध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे. थोडंसं कष्ट, थोडासा वेळ, थोडीशी चिकित्सा ही आपल्याला महत्त्वाची. परंतु आपण त्याकडनं जाता आपल्याला काय वाटतं, फुकट पाहिजे, आम्ही घरीच बसतो, देव घरी आला पाहिजे, आम्ही घरीच बसतो, साधू संत घरी आले पाहिजे, साधू संतांनी घरी आल्यानंतर मग आम्ही जी क्रिया करतो त्या क्रियेतून साधू संतांनी स्वीकार केला पाहिजे, त्या स्वीकाराच्या क्रियेतून आम्हाला देव भेटला पाहिजे, आमचं दुकानावर आम्ही असलो पाहिजे, आमच्या घरी असलो पाहिजे, आमच्या नातू आमच्या समोर असला पाहिजे, आमचं घरातला एकही कॅन्डिडेट आमच्या नजरेसमोर गेला नाही पाहिजे, पण देव मात्र मिळाला पाहिजे. मी म्हणत राहतो गमतीनं, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर, एक कर्मभाव राहाटीमध्ये एक म्हण आहे. असं कधी होत नसतं. तुम्हाला भूक लागली, घरच्यांना सांगितलं की मला तर खूप भूक लागली आहे, आता काय कर, तू जेवून घे आणि थोडं जास्त जेव, 2 घास, म्हणजे माझंही पोट भरलं. असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. मात्र श्रीकृष्ण महाराजांनी केलं होतं. ज्यावेळेस पांडव वनवासात होते आणि या कौरवांनी षडयंत्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे कोणत्या ऋषीला पाठवलं? ऋग ऋषी पाठवले. त्यांचं काही खूप प्रेम होतं काय? यांना पुण्य भेटावं असं होतं काय? असं काही नव्हतं. त्यांची भावना वेगळी होती, दृष्ट होती. परंतु त्यांच्याबरोबर परमेश्वर होता आणि परमेश्वरावरती त्यांची निष्ठा होती. म्हणून कोणत्याही संकटाला, अडचणीला डगमगायचं काहीच कारण नाही आहे. 400-500 सारे साधू घेऊन जेव्हा ते गेले आणि सांगितलं की आम्ही जेवायला आलेलो आहे, आता अडचण अशी, थाळी जरी दिलेली असली पूर्ण जेवणाची आणि तिथं जेवण करून उलटी करून ठेवली, आता काय करायचं? परंतु निष्ठा पक्की होती. द्रौपदी माता काय म्हणते, ठीक आहे तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते. निष्ठा माणसाला काय करायला लावते. निष्ठा होती म्हणून कोणत्या प्रकारचा प्रश्न निर्माण नाही झाला, अडचण निर्माण नाही झाली. ते गेले आंघोळीला. निष्ठा कोणाची होती? स्वामी श्रीकृष्ण महाराजांवरती. प्रार्थना केली, श्रीकृष्ण महाराज धावून आले. एक निष्ठ भक्ती, अनन्य भक्ती, तेवढी निष्ठा, तेवढा भाव, तेवढी योग्यता, पात्रता. श्रीकृष्ण महाराज धावून आले. आता अडचण काय आहे? त्या साऱ्या साधू लोकांना जीव घालायचं आहे आणि त्याच्यासाठी श्रीकृष्ण महाराजांना बोलवलं. श्रीकृष्ण महाराज काय म्हणताय, मला भूक लागली, मला काहीतरी खाऊ घाल. अरे बाबा, तुला बोलवलं कशाला? संकट काय आहे आणि तूच आमच्याकडे मागतोय, आणि काहीतरी तर दे, असेल थाळीला बघ काहीतरी. एक शीत देवाने स्वीकारलं आणि त्या स्वीकाराबरोबर देवाने ढेकर दिलं तर सारे साधू लोक जे आहे, जे आलेले होते, त्यांचं पोट भरलं आणि त्यांना समाधान निर्माण झालं. तसं जर आपल्याकडे असतं तर खूप सोपं झालं असतं. आणि राग जर असता ना तर मग काय झालं असतं? आपण गेलो कामावर आणि घरात राग आहे, मग काय करायचं? जे तुम्हाला आवडत नाही तेच खायचं. द्रौपदी मातेची निष्ठा होती म्हणून वस्त्रहरणाच्या वेळेस सुद्धा देव आवले. कोणत्याही संकटाच्या वेळी, अर्जुन देवाच्या अनेक संकटाच्या वेळी देव आले. त्यांना निष्ठा होती, अनन्य भावे शरण गेलेले होते, परमेश्वराला पूर्णपणे जाणलेले होते. त्यांचा समर्थवादावरची निष्ठा असल्यामुळं कधी केव्हा कुठं परमेश्वराला बोलवायचं त्यावेळेस
परमेश्वर येणार ही गॅरंटी असल्यामुळं तेही आपलं जीवन जगत होते. आपण धार्मिकता करत असताना आपल्या निष्ठा आहे का हे बी आपण बघितलं पाहिजे. आपल्या निष्ठा नाही आहे पण धार्मिकता मात्र करतोय. कमकुवत आहे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती. कशावरती? आपली देवावरती निष्ठा नाही आहे, मात्र साऱ्या गोष्टींवरती निष्ठा आहे आपल्या. बघा, तुम्ही देवावरती निष्ठा ठेवून तुमची जर देवावरती निष्ठा निर्माण झाली तर बाकी कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आधार घेण्याची गरज नाही. पण आपण आधार कशा कशाचा घेतो आहे? सहजच विचार करा, तुम्ही धार्मिकता करत असताना कशा कशाचा आजपर्यंत आधार घेतलेला आहे. आणि त्या आधाराची लिस्ट जर काढली तर तत्त्वज्ञानाच्या कोणत्याही चौकटीत न बसणारे, प्रमाणबद्ध न बसणारेच आधार आहे आपले. म्हणजे परमेश्वराची निष्ठा ठेवायची का त्या साऱ्या विधीवरती, कर्मकांडावरती, अंधश्रद्धेवरती, बाकीच्या धर्माच्या नावाखाली जे छुपे अजिंठे आपल्याकडे आलेले त्याच्यावरती निष्ठा ठेवायची, याचा आपण विचार केला पाहिजे. धर्म हा ज्ञानाशी निगडीत आहे. ज्ञानावरती परमेश्वराचा धर्म निगडीत आहे आणि परमेश्वर घ्यायचा आहे तर परमेश्वराच्या ज्ञानानुसार निष्ठा निर्माण केली पाहिजे. एक गाव असतं असंच, त्या गावामध्ये दरवर्षी पाऊस पडतो, परंतु 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं पाऊसच पडत नाही, दुष्काळ पडला. तिथले सारे गावातले लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ते विचार करायला लागले की आपल्याच गावात पाऊस पडत नाही का? शेजारी बघा, त्याच्या बाजूला बघा, तर त्या जो टापू होता 3-4 गावांचा तिथं पाऊसच पडत नव्हता, दुष्काळ पडला. मग त्या 4ही गावातल्या मेन मुख्य लोकांनी मिटिंग भरवली. म्हणे आता अडचण निर्माण झाली, करायचं काय? मग त्यातला कोणीतरी आपल्यासारखा शहाणा असतो, तो म्हणे 100 किलोमीटर ते असं श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर आहे, तिथला एक पुजारी आहे, त्या पुजाऱ्याकडे गेल्यानंतर यातला काहीतरी तो तोडगा सांगल, त्याला काहीतरी येतं, काहीतरी कळतं आणि म्हणून आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे. काही हरकत नाही म्हणे. 3 वर्ष झाले, दुष्काळ पडला आहे, पाणी नाही आहे, काहीतरी उपाय तर करावा लागेल, उपाय केल्याशिवाय होणार नाही. आणि मग ते सारी मेन मुख्य 4 गावातले लोक त्या मंदिरात जातात. गाडी करून गेल्यानंतर त्या पुजाऱ्याला सर्व सांगतात. ते म्हटले काही हरकत नाही, परंतु तुम्हाला परमेश्वराची जी आहे इथं मंदिरात पूजा करावं लागेल. त्या पूजेला एवढा खर्च येईल, एवढे फळं आणावं लागतील, एवढं काय आणावं लागतील, ती सर्व लिस्ट दिली. आणि अशा दिवशी अशा वेळेस तुम्ही या म्हणे, आपण पूजा करू आणि पाऊस पडेल म्हणे. काय हरकत नाही म्हणे, तुमची अडचण आहे. देव अडचणीलाच फक्ताला धावून येत असतो. आमच्या मंदिराची ती खासियत आहे, आमच्या देवाची ती खासियत आहे. आपण देवाच्या सुद्धा स्पेशलिट्या करून टाकलेल्या आहे. हे स्थान एकदम जाज्वल, त्या स्थानावरती गेलं आणि विडा ठेवला का आपला कार्यक्रम झालाच. जे बी आहे ते आहेच. आपल्या डोक्यातच येत नाही की स्थान हे काय, ते काय, विशेष काय, स्थान काय, वेगळं काय, काहीच नाही. कारण प्रत्येक ठिकाणी देवाने तर संबंध दिलेला आहे. संबंध देऊन दया, माया, कृपा, करुणा, शक्ती सोडलेली आहे. मग इथं वेगळी, तिथं वेगळी, तिथं जास्त, इथं कमी, असं काय आहे का? परंतु आपल्या मानसिकतेतून ते आपण बाहेर पडत नाही. का तर देव आपल्याला कळाला नाही, देव आपल्याला समजला नाही, देवावरती आपली निष्ठा नाही. ते सर्व ठरल्यानंतर त्या दिवशी हे सारे गावातले लोक त्या पुजाऱ्याकडे जातात. पुजारी बी सकाळी तयारीतच असतो. मग तो सर्व काय करायचं ते करतो त्यांच्या पद्धतीनं. होम, हवन, पूजा, अर्चा, हे ते सर्व केल्यानंतर तो सर्वांना उत्सुकता, आता हे केल्यानंतर आमच्याकडे पाऊस पडेल का? ते म्हटल्या, तुम्ही पुजारी व तुम्ही जे सांगितलं ते आम्ही केलं. बाबा तुम्ही जे सांगितलं ते आम्ही केलं, खर्च केला, फळं आणले, वस्तू आणल्या, नारळं आणले, काय करायचं ते केलं, कपडा आणला, काय सर्व जे सांगितलं ते लिस्टप्रमाणे, एक काही वस्तू कमी नाही, उलट जास्त आहे पण कमी नाही. पण आता सांगा, तुम्ही जे सांगितलं ते केलं, खर्च दिला, तुम्ही ₹1,00,000 सांगितले, आम्ही ₹1,50,000 दिले तुम्हाला, दिले का नाही? मग आता बोला. म्हणले पाऊस पडेल, परंतु एकाच गावात पडेल म्हणे, आणि ह्याच व्यक्तीच्या गावात पडेल म्हणे. त्यांनी एका व्यक्तिगत बोट दाखवलं. अरे कसं काय म्हटले? त्यांनी केलं तर आम्ही केलं म्हणे, त्यांनी खर्च केला आम्ही केला, आणि याच्याच गावात पाऊस पडेल कसा काय म्हटले? म्हणले याचं कारण आहे, त्याची परमेश्वरावरती निष्ठा आहे, भाव आहे, त्यांनी परमेश्वराला समजून घेतलाय, जाणून घेतलाय. तुम्ही कसं काय म्हणता म्हणे असं? म्हणजे त्यांनी येताना छत्री आणली म्हणे. विचार करा, जो माणूस छत्री घेऊन येतो याचा विचार काय करतो का? ज्या अर्थी आपण देवाकडे गेलो, प्रार्थना केली, जे देवाने सांगितलं ते केलं तर पाऊस पडेल, आणि पाऊस पडल्यावर मला छत्रीची गरज पडेल. तुम्ही आणल्या का छत्र्या म्हणे? तुमच्याकडे आहे का छत्र्या? तुम्हाला गॅरंटीच नाही म्हणे. सांगितलंय बाबांनी, करतोय बाबा, करू आपण, म्हणून म्हणे याच्याकडे पाऊस पडेल, कारण याची निष्ठा आहे. यांनी धर्माला, परमेश्वराला जाणून घेतलेलं आहे. आणि ते तसंच होतं. गाडीत बसतात, गाडीत बसल्यानंतर पहिलंच गाव त्याचं होतं, येताना शेवटचं गाव त्याचं होतं, जाताना पहिलं गाव त्याचं लागलं. फुल पाऊस पडत होता. यांना असं वाटतं ते बाबा आहे ना, गंमत केली असेल बाबांनी, इथं पाऊस आहे याचा अर्थ आपलं किती 2 किलोमीटर गाव आहे, पाऊस पडेल. त्याला वाटलं तिथं पडेल,
परंतु तिन्ही गावात पाऊस पडला नाही, तिथंच पाऊस पडला. निष्ठा महत्त्वाची आहे आणि ती निष्ठा विश्वासापर्यंत नेत असते आणि विश्वास हा ज्ञानाने येत असतो. ज्ञानाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीला जर आपण धार्मिकता करायची, धर्म करायचा आहे, तर आपण पहिले परमेश्वराला समजून घेतलं पाहिजे, परमेश्वराला जाणून घेतलं पाहिजे. ती वस्तू काय यावरती निष्ठा आपली निर्माण केली पाहिजे. समर्थवादावरची आपली जर निष्ठा असेल तर आपल्या कोणत्या गोष्टीची गरजच पडणार नाही. पण जरी गरज पडली तर जे बी कराल ते निष्ठेने केल्यामुळे परमेश्वरापर्यंत स्वीकारात पडेल. अन्यथा आपण करायचं म्हणून करायचं, हा करतोय, आपण करतोय, तो करतोय, तो करतोय, तो करतोय, तो करतोय, ही मॉब सायकोलॉजी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ही सारी अन्यथा ज्ञानाची एक मानसिकतेची. म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यास जेव्हा कराल, ज्ञान जेव्हा समजून घ्याल, परमेश्वर जेव्हा समजून घ्याल, तेव्हा मात्र आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही. जे आज तुम्ही करताय, खूप कष्ट करताय, परमेश्वर प्राप्त करण्याच्या अनुषंगाने खूप धार्मिकता करताय. सकाळी उठता, इतकं शेड्यूल तुमचं टाईट असतं, कामं असतं, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसाय, तरी पण तुम्ही देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. पडतात का कुणी? एकतरी असा माणूस आहे का? हात वर करा बरं. बघा, देवाला मिळवायसाठी किती कष्ट करता तुम्ही, किती काम आहे, आम्हाला वेळ नाही आहे, परंतु आम्ही देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. संध्याकाळी किती थकून आलेलो असेल, आम्ही देवपूजा केल्याशिवाय जेवत नाही. उपहार देवाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाही. महिन्यातून, वर्षातून, 6 महिन्यातून काहीतरी स्थानं करतो, क्रिया करतो, किती करतो देवासाठी आपण. आणि देव मिळणार नाही असं कसं काय? परंतु त्यातून देव मिळत नसतो. त्याच्यासाठी निष्ठा आणि ज्ञान असावं लागतं. ते का आणि कशासाठी सांगितलं आहे देवाने, कशा गोष्टीने सांगितलेले देवाने. आपण संसारात असताना सांसारिक सुख प्राप्त करण्यासाठी ती कष्टाची जर मालिका घेतली ना, अत्यंत कष्ट करतो, खूप कष्ट करतो, आपल्याला वेळत नाही. त्या सांसारिक कष्टाच्या 1%, फक्त 1% आपण धर्माला जर लावलं ना, तरी परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण 1% सुद्धा आपल्याला लावता येत नाही. का? तर आपल्याला देव नको आहे. कारण या सांसारिक कष्ट का करतोय? सांसारिक फळं मिळावे, सुख मिळावे, त्यातून मस्त राहावं. म्हणजे ज्या अनुषंगाने आपण धार्मिकता करायला सुरुवात केली, उपदेश घेतला, तो उद्देश जो होता ना आपला सांसारिक फळाच्या अनुषंगाने, सुखाच्या अनुषंगाने, मला काहीतरी भेटावं या अनुषंगाने, 20 वर्ष झाले तरी तो जो उद्देश आहे तो फिटत नाही, आपला संपत नाही. आपलं सर्व सेटल झालं, आपलं घर झालं, आपले दुकानं झाले, आपल्या गाड्या झाल्या, आपल्याला मुलं झाले, सुना आल्या, सुनायला मुलांना नातू झाले, त्या नाताईचे बी आता शाळेत जायला लागलं, तरी आपण म्हणतो सांसारिक सुख पाहिजे द्यावा. अहो, यांना सुख नसेल तर मग मला कसं सुख लाभेल? यांना दुःख तर आम्हालाही दुःख. त्याच्यामुळे हे चाललंच पाहिजे, कंटिन्युटी चाललीच पाहिजे. म्हणून आपला जो घेण्याचा उद्देश होता ना, तो शेवटपर्यंत तोच असल्यामुळं आपल्याला तेच भेटणार आहे, आपल्याला भेटणार नाही. आणि ज्ञान झालं तर परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल, परमेश्वर समजेल, कळेल. जसजसं परमेश्वराची आवडी निर्माण होईल तसं आपला इकडचा वेच पण कमी होईल, आवडी पण कमी होईल. परंतु संसारातली आवडी आपली जात नाही, प्रपंचातली आवडी आपली संपत नाही, म्हणून देवावरची आवडी पण आपल्याला निर्माण होत नाही. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, प्रत्येक गोष्ट सांगितली, सूत्राच्या माध्यमातून सांगितली. बरं, ज्ञान घ्यायचं तुम्ही म्हणत असा 7 दिवस तुम्ही हेच सांगितलं, ज्ञान घ्या, अभ्यास करा, ज्ञान घ्या, आत्ता येऊन सांगते ज्ञान घेतल्याने काय होणार आहे? कर्म थांबणार आहे का आमचे? आम्हाला ज्ञान झालं. तुम्ही तुमच्यातलं एखादं म्हणू शकतं, बाबा तुम्ही बी ज्ञानी आहे ना, तुम्ही आम्हाला ज्ञान सांगितलं, तुम्ही चे कर्म बंद केले का? खाणं पिणं बंद केलं, फिरणं बंद केलं, कपडे घालणं बंद केलं, कामं करणं बंद केलं, जे बी आहे अभ्यास, चिंतन, ते बी कर्मच आहे ना. किंवा सांसारिक काही जबाबदाऱ्या असतील त्या काही बंद केल्या का? कर्म कोणाचे थांबत नसतात. मग ते ज्ञानीयाचे थांबत नाहीत, अज्ञानीचे थांबत नाही. परंतु त्याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगतो. ज्ञानी आहे ना, अनासक्त होऊन कर्म करत असतो आणि अज्ञानी आसक्त होऊन कर्म करत असतो. लागले पण, वेचले पण, आवडी पण. या अज्ञानातून केलेलं कर्म तुम्हाला दुःखात नेत असतं. आम्हाला समजतंय, कळतंय, सर्व कळतंय, पण ड्युटी, कर्तव्य या अनुषंगाने, बाह्य अंगाने केलेलं कर्म ते मात्र अनासक्त होऊन ते कर्म फक्त कर्मच राहतं. त्याचं जे लागायचं ते लागत नाही. म्हणून ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे. ज्ञानाने आपल्याला आपली ओळख परमेश्वर करून देत असतो. ज्ञानाने आपण काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, कोणत्या उद्देशाने करायचं, कोणत्या हेतूने करायचं हे आपल्याला समजत असतं, कळत असतं. जेव्हा मुलगा आहे लहान असतो त्याला काही कळत नाही, तो शाळेत जायला लागतो, मग अभ्यास करायला लागतो, थोडा मोठा होतो. काल जी चुकी करत होता आज तो चुकी करत नाही, कारण त्याला कळायला लागलं आहे.
आपण त्याला सांगतोय असं चुकीचं आहे, असं योग्य नाही, असं कर, तसं नको करू, हे अयोग्य आहे, तसं करू नको, हे त्याला कळायला लागलं. मग काल जी चुकी करत होता ना तो आज करत नाही. जाऊ द्या, त्याला खेळू द्या ना. तुम्ही खेळा, तो खेळतोय ना, तो आपल्याला खेळवतोय, आपल्या लक्षातच येत नाही. तो खेळत नाही, तो आपल्याला खेळवतोय ना, आपणही खरोळ खेळतोय. त्याला खेळू द्या, तो मस्तीत आहे. तुम्ही तसे मस्तीत आहे का? तुम्हाला वेच आहे का? एकाग्रता आहे का तुमची? नाही आहे. तुम्ही जर माझं ऐकत असाल तर त्यांनी केलेला आवाज तुम्हाला ऐकायलाच यायला नव्हता पाहिजे, पण तुम्ही लगेच ऐकले, काय तर ओरडत, अरे लगेच इकडं कोण कुठं. ही एकाग्रता परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ती एकाग्रता साधणं एवढं सोपं नाही. ती एक अवस्था आहे. त्या अवस्थेला आपल्याला ज्ञानाशिवाय जाता येणार नाही. बरं, ज्ञान घेऊन करायचं काय? समजलं, आम्हाला कळालं. परंतु ज्या बाजूनी परमेश्वराने आपल्या तत्त्वज्ञानातून परमेश्वर प्राप्तीचे जे आपल्याला साधनं दिलेले, ते साधनं आपल्याला स्वीकारावं लागतील. ते नुसते स्वीकारायचे नाही आहे, तर ते आपल्याला प्राप्त करावं लागतील. प्राप्त करून आपल्या जीवनात उतरावं लागतील, चालावं लागतील. नुसतं चालावं नाही, सातत्यपूर्ण चालावं लागेल. आज केलं उद्या सोडलं असं होत नाही, परवा केलं तेव्हा सोडलं असं होत नाही. दररोज जेवण करतो, दररोज दात घासतो, दररोज आंघोळ करतो, तसं धर्म हा दररोज करण्याचा विषय आहे, सातत्यपूर्ण करण्याचा विषय. आणि धर्म हा त्यागाशी निगडीत आहे. धर्म हा ज्ञानाशी निगडीत आहे. धर्म आचाराशी निगडीत आहे. हे लक्षात घ्या. धर्म विधीशी निगडीत नाही आहे. विधीने विधी स्फूर्त म्हणजे त्या संस्काराच्या अनुषंगाने. धर्म कर्मकांडाशी निगडीत नाही. धर्म अंधश्रद्धेशी निगडीत नाही. धर्म अज्ञानाशी निगडीत नाही आहे. धर्म आचाराशी निगडीत आहे. आणि आचरण खूप मोठं आहे असं नाही आहे. याच्यावरती आपण एक सत्रच घेतलं होतं. आणि तुम्ही तर यूट्यूबवरती सत्संग ऐकतात. नामधारक वासनिकांनी आचाराच्या बाजूने विचार जर केला तर त्यांना देव कुठंतरी केव्हा तरी मिळण्याची शक्यता असते. अन्यथा जर विचार नाही केला तर खूप दूर. कारण धर्म हा आचाराशी निगडीत आहे. ना आचार करत नाही असं नाही, आचार करतात तुम्ही. तर आपल्या जीवनामध्ये विचाराचा बदल करणं, आपल्या जीवनामध्ये आचाराच्या बाजूने विचार करणं आणि त्याच्यात बदल घडवून आणणं, तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. पूजनीय माईम भट्टांनी बदल घडवला, आचार्यांनी बदल घडवला, महादाईसांनी बदल घडवला. तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. बाईसांनी बदल घडवला. यांचं जीवनचरित्र जेव्हा आपण बघितलं तर ते प्रेरणा आपल्याला घ्यावं लागते. पूजनीय माईम भट्टांना 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारं ज्ञान होतं. परंतु अहंकार इतका पराकोटीचा होता का त्या अहंकारापोटीच परमेश्वराची त्यांची भेट घडून आणली. भेट घडल्यानंतर देवालाही त्यांनी प्रत्युत्तर केलं. एवढा अहंकार पराकोटीचा होता. परंतु त्याच पद्धतीनं परमेश्वराने आपलेपणाने, लागलेपणाने, दया, माया, कृपा करुणेने ओथंबून वाहिलेल्या परमेश्वराने त्याचं किंचितही दुःख बाळगलं नाही. आपलेपणाने परत त्या पूजनीय माईम भट्टांना समजावलं. एकच प्रश्न 2 वेळा विचारला, बोलतं केलं. बोलतं करून त्यांचा सिद्धांत खोडला. आणि धर्म कशाने भेटेल, कसा भेटेल, कशा पद्धतीनं भेटेल हे सांगितलं. आणि हे सांगत असताना दास्यमोचक तत्त्व सांगितलं. म्हणून दास्याच्या बाजूने आज पूजनीय माईम भट्टांनी जेव्हा विचार केला, त्यागाच्या बाजूने जेव्हा विचार केला, तेव्हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल घडवला. नुसता बदलच नाही घडवला, नियोजनबद्ध बदल घडवला. आपण नियोजन किती करतो, आयोजन किती करतो कोणत्याही गोष्टीसाठी, परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही, आयोजन नाही. त्यांच्या डोक्यातच चक्र चालू होतं ना की आपण आता देव भेटला, आपल्याला देव कळाला, देव समजला, आपल्याला काय करावं लागेल, असं करावं लागेल. मग कधी करायचं? 1 वर्षांनी नाही, 6 महिन्यांनी नाही, 1 महिन्यानी नाही, 8 दिवसात नाही, 1 दिवसात नाही, आत्ताच लगेच उठले. नियोजन केलं त्यांनी, विचार केला, चिंतन केलं. आपण विचार करत नाही, चिंतन करत नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सतत चिंतेने आपण भेडसावत असतो. देव करतोय, परमेश्वराचे भक्त आहोत, कळालंय, नामस्मरण करतोय, तरी पण आपला चिंता काही मिटत नाही. आपल्या अडचणी दूर होत नाही, आपले संकट दूर होत नाही. का? तर आपला उद्देशच चुकीचा आहे, आपला ध्येय चुकीचं आहे, आपला हेतू चुकीचा आहे. तो हेतू आपला जर स्पष्ट असेल, आपली फक्त धर्माची चाड असेल, मुक्तीची चाड असेल, परमेश्वर प्राप्तीची चाड असेल, तर आपण नियोजन करू. आणि नियोजन ही आचाराशी निगडीत असल्यामुळे सुरुवातच तिथून आहे. पूजनीय माईम भट्टांनी बदल घडवला. काय काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणीवरती मात कशी करायची, काय करावं लागेल, कोणता निर्णय घ्यावा लागेल. आणि मग त्यांनी रुद्रपूरला प्रस्थान केलं. रुद्रपूरला प्रस्थान केल्यानंतर जे पूजनीय माईम भट्ट 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र पोळून पिलेले अहंकार पराकोटीला गेलेला, पण देवाचा बोध झाल्यानंतर जो बदल त्यांनी करून घेतला, तो बदलही आपल्या जीवनामध्ये आपल्याला करावा लागणार आहे.
आपला बदलच होत नाही. 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, आपली कशावर निष्ठा हे आपल्यालाच कळत नाही. नाही नाही आम्ही करतो ना, आमची देवावर निष्ठा नाही असं कसं काय. परंतु आमची देवावर निष्ठा आहे असे सांगणारे लोक किती किती गोष्टीचा आधार घेतात. गळ्यात चिठ्ठ्या घालतात, स्थानं करतात, विडे वाहतात, अंगठ्या घालतात, त्याला खडे लावतात, घालतात की नाही. आणि हे म्हणून हे करत असलं रिस्क नको म्हणून आताच कोणता महिना गेला, पितृ महिना गेला, पितृपाठ पण घालतात. कुठं विषयाची परीक्षा नाही, डोक्याला ताण. आपला जो पूर्वज आहे तो आला ना, आपल्या डोक्यावर बसला आणि तो परत दोष लागला तर काय करायचं, त्याच्यापेक्षा रिस्क नको. का तर आपली परमेश्वरावरती निष्ठा नाही. परमेश्वर समर्थकता वाद जो आहे तो आपल्याला कळाला नाही, समजला नाही. ज्या वेळेस तुम्ही या साऱ्या कुबड्या आधारासाठी, जीवन जगण्यासाठी आणि सुखासाठी घ्याल, त्यावेळेस एक एक पाऊल परमेश्वराचं तुमच्यातलं अंतर वाढतं आहे, लक्षात घ्या. आणि जितका या काही ह्या गोष्टीचा त्याग कराल तितकं परमेश्वराचं तुमच्यातलं अंतर कमी होतं, हे लक्षात घ्या. परमेश्वरातलं ना आपलं अंतर जर कमी करायचं असेल तर निरावलंब, परमेश्वरानं सांगितलं आस्तिपरीमध्ये, निरावलंब व्हा. म्हणजे काय, कशावरच कुठंच आधार न घेता फक्त आणि फक्त परमेश्वरावरती अवलंबून राहून आधार घेऊन आपण जगायचं असतं. परंतु आपण तसं करत नाही. आपण कितीतरी विधीचा आधार घेतो, कर्मकांडाचा आधार घेतो, कितीतरी कुबड्या आपण वापरतो. धार्मिकता मात्र परमेश्वराची करतो, नाम मात्र परमेश्वराचं घेतो. परमेश्वराने तर नामातूनच सर्व सांगितलं. इतका सोपा आणि सरळ धर्म सांगितला आहे. नामाने आवडी होईल म्हणे, नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. जर प्राप्ती परमेश्वराची नामाने होते तर नामाव्यतिरिक्त जर मोठं काही साधन असू शकतं का. आणि त्या नामाचा परमेश्वराने अव्यक्त स्वरूपात स्वीकार केला, त्याचा अभिमान घेऊन परमेश्वराने व्यक्त झाल्यानंतर भक्ता करू ते नाम आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते नाम कोणाचं आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक. आपण म्हणतो अनंत ब्रह्मांडांचा नायक, परब्रह्म परमेश्वर, सर्व शक्तियुक्त परमेश्वर, त्याचं ते नाम आहे. ते आपल्यापर्यंत पोचलं नाही अजून. ब्रह्मांडांचा, अनंत ब्रह्मांडांचा आहे. पण आम्ही ज्या ब्रह्मांडात आहे, आम्ही ज्या योनीत आहे, आम्ही ज्या ठिकाणी आहे, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात, त्या गावात, तिथं मात्र देव आपला पोचला नाही. देव जर आपल्यापर्यंत पोचला तर तो अनंत ब्रह्मांडांचा नायक होऊ शकतो. पुन्हा आपल्यापर्यंत देव पोचणं म्हणजे नेमकं काय, तर त्या नामावरती आपली निष्ठा असते. त्या नामावरती जर तुमची निष्ठा असेल तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, घ्यायची गरज नाही, द्यायची गरज नाही, कोणत्याही प्रकारची गोष्ट करायची गरज नाही. यातून आपण काय पाहतो, सोपा धर्म पाहिजे. आपल्याला कष्ट नको. बाबा तुम्ही खेटी घालायला लावा, आम्ही घालू. नारळ बांधायला लावा, बांधू. विडे व्हायला लावा, बांधू. एक चिठ्ठी नाही, 5-5 चिठ्ठ्या घालू, काय हरकत नाही. एक अंगठी नाही, 4-4 अंगठ्या घालू. त्याच्यात कोणते कोणते खडे हे सांगा तुम्ही, आम्ही घालू, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु अभ्यास नको. तो अभ्यासही नको, तो आचारही नको. ते जर करायला लावत असेल तर आमच्याच्यानी होणार नाही. जर होणार नाही मग देव पाहिजे का, देव पाहिजे, देव मात्र पाहिजे, असं कधीच होत नसतं. म्हणून आचार्यांना देवाने स्पष्ट सांगितलं, देव ज्या परीनं होईल त्याच परीनं तुला मिळवावं लागेल. तू कोणत्याही गोष्टीनं, कोणत्याही साधनाने मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर ते मिळू शकत नाही. हे कोण सांगते, स्वामी श्री चक्रधर सांगताय, स्वतः परमेश्वर सांगताय, जीवाला सांगताय, म्हणजे आपल्याला सांगताय. परंतु आपल्याला ते न कळाल्यामुळं आपण इकडून तिकडून हे मिळवण्याचा प्रयत्न करतोय. का तर आपल्याला नेमका परमेश्वराचा धर्म, त्याचं तत्त्व, त्याचे सिद्धांत आपल्याला माहीत नाही आहे. धर्म हा सिद्धांतावरती, तत्त्वावरती, आचारावरती, त्यागावरती अवलंबून आहे. आणि त्यावरती जेव्हा चालू तेव्हा परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. या गोष्टी आपण लक्षात घेत नाही. म्हणून अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. बरं, अभ्यासाला खूप वेळ लागतो, खूप अवघड असतो, डोक्याच्या वरून जातो असं काही नाही. फक्त आपल्या मनामधली जी मानसिकता आहे, जी अंधश्रद्धा आहे, ते आपल्याला काढून टाकावं लागतील. असे कितीतरी लोक आज अडकलेले आहेत की ज्यांच्या घरी लीळाचरित्र नाही, सूत्रपाठ नाही. बरं आहे तर बाबाच नाही उपलब्ध का, तर त्यांनी बोलल्यानंतर आम्हाला घ्यावं लागतं. गुरुमुखच नाही भेटत, घेऊ कुठं. काही लोकांनी तर फोन केला, बाबा तुम्ही म्हणते सूत्रपाठ वाचा, सूत्रपाठ वाचा, सूत्रपाठ तर गुरुमुखाने घेतो ना, आमचे गुरु तर सरले, आता काय करू म्हणे. म्हणलं आता सरले, आता तू काय गेला कामातून, कारण आता गुरुच नाही राहिले. म्हटलं गुरु असताना तू घेतला असतं, वेळा वाढली. म्हटलं नाही, काहीतरी पर्याय असेल ना. आता पर्याय जर त्याला सांगितलं ना, तो किती खर्च करेल. पर्याय आहे का त्याला, त्याच्यात काय विशेष. गुरु म्हणजे काय, फक्त त्या बाबांनी आपल्याला नामं दिली तेच आपले गुरु का. भाजी गुरु मानावं एवढं प्रगल्भ विचार परमेश्वरांनी सांगितलेला आहे. निमित्त मानिजे एवढा प्रगल्भ विचार आपल्याला सांगितलेला आहे. परंतु आपल्या लक्षातच येत नाही.
गुरुमुख इतके लोक अडकलेले त्याच्यामध्ये. आत्तासुद्धा अनुभव आला. आम्ही यांच्या गेलो काकडे साहेबांकडे, त्यांचेच व्यायी होते, त्यांना विचारलं म्हणे नाही नाही ते सूत्रपाठ आहे आपल्याकडे सर्व आहे, परंतु ते बाबा नाही ना उपलब्ध झाले म्हणे अजून ते घ्यायला. बाबा उपलब्ध नाही होत त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं नाही म्हणून आमचे 25 वर्ष वाया गेले. याचं दुःख आपल्याला काहीच नाही आहे. सांगायला सुद्धा आता आमच्या नवरात्रामध्ये आपण सिलेक्टेड लोक बोलवतो. काही लोक आले, आता आल्यानंतर मी लगेच मुलाखत घेतो. कुठले काय फोन तर केलेला राहतो, नाव नोंदवलेलं राहतं. मग कधी घेतला उपदेश, का घेतला, कोण गुरु, काय अभ्यास करता, काय नाही करता, मुलाखत घेतल्या. पहिल्या दिवशी बरोबर खरं खरं सांगितलं त्यांनी. कोणी म्हटले 35 वर्षे, कोणी म्हटले 38 वर्षे, कोणी 40 वर्षे. जेव्हा सत्संग चालू झालं विचारायला लागले ना, त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली. नाही बाबा 12 वर्ष झाले, 22 वर्ष झाले. अरे बाबा त्या दिवशी तू 35 सांगितले ना, आता 22 कसं काय सांगू राहिलं. ही गिल्टी फील झालं पाहिजे, आपल्याला दुःख झालं पाहिजे की आपण सांगतोय काय सांगतोय. आजपर्यंत आपण जे वाया गेलं याचं दुःख आपल्याला नाही आहे, याचं दुःख झालं पाहिजे. एखादा निर्णय कळत न कळत आपल्याकडून चुकला ना, आपला जर लॉस झाला ना 5-25 लाखाचा, 5-25 हजेराचा, तर आपल्या सतत डोक्यात राहतं का हा निर्णय आपला चुकला, ही प्लॉट भेटणार होता, जमीन भेटणार होती, 5-25 हजारासाठी ती गेली, किंवा हा व्यवहार आपल्याकडून चुकला तर पण एवढं नुकसान झालं. आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. परंतु परमेश्वर आपल्याला 25 वर्ष झाले तरी कळालं नाही, समजलं नाही, त्याच्यातलं ना आपल्यातलं अंतर समजलं नाही, कळालं नाही. याचं दुःख मात्र आपल्याला नाही आहे. दुःख नाही आहे. का दुःख नाही आहे? तो कळाला नाही, समजला नाही, लॉस काय हे आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे. सांसारिक सुखामध्ये इतकं अडकलेलं आपल्याला, इतका व्यस निर्माण झाले. तुम्हाला सांगितलं काय, तुम्ही जेवढी टेन्शन घेता, जेवढा विचार करता, जेवढं आयोजन करता, जेवढं नियोजन करता, जेवढा चिंता करता, त्याच्यातलं फक्त 1% फक्त इकडं लावायचं आहे. पण ते सुद्धा आपल्याच्यानी होत नाही. का होत नाही? तर आपल्याला ते अपेक्षितच नाही आहे, आपल्याला ते नकोच आहे. बरं ठीक आहे, कितीतरी लोकांच्या तक्रारी असतात. काय तक्रारी? नाही कोणी सांगितलंच नाही, भेटलंच नाही, कळालंच नाही, समजलंच नाही. ठीक आहे बाबा, गेले ते दिवस. आजही कोणता दिवस तुमच्या हातात आहे, कुठं वेळ कधी जात नसते. जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीची आस आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. जेव्हा का आस संपली तुमची, का जन्मात आपण जिवंत असतानाच मेलो. का? तर ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्याच्यासाठी बोध दिला, ती आसच आपली संपली. एखादा मनुष्य, एखादा मुलगा आहे, एखादी नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो, एखादी डिग्री मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो, परंतु 1-2 मार्कांनी जात असतो, 1-2 मार्कांनी जात असतो, त्याची उमेद खुटते आणि तो म्हणतो जाऊ द्या आता, वैतागला, त्रस्त निर्माण झाला आणि तो हरून जातो. परंतु त्याला तुमच्यासारखा एखादा प्रेरणादायक एखादा व्यक्ती भेटला का, अरे 2 वर्ष 3 वर्ष तुझे दिलेले त्याला तेच आता उपयोगी पडणार आहे. थोडंसं ताकद लाग, थोडासा विचार कर, थोडासा प्रयत्न कर, तू 100% निघशील. आणि तो पॉझिटिव्ह विचार करून तो प्रयत्न करतो, 100% तो डिग्री हासिल करतो किंवा नोकरी मिळवतो. तसंच आपल्या जीवनाचं झालेलं. 25 वर्ष वाया गेले, परंतु ते वाया उमेदीचे दिवस होते, तारुण्याचे दिवस होते. लात मारील तिथं पाणी काढण्याची ताकद त्यावेळेस होती, ते वाया गेलेले. आणि ते वाया नाही गेलेले, आपण उपयोगी लावलेले. पण कुठं उपयोगी लावलेले? ज्याच्यातून नरक भेटणार आहे, ज्याच्यातून दुःख भेटणार आहे, ज्याच्यातून आज जे दुःख आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे, ते दुःख मिळवण्यासाठी आपण उपयोगी लावलेले. याचं दुःख आपल्याला झालं पाहिजे की माझ्या ह्या जीवनामध्ये एवढा कष्ट करतोय, एवढं पळतोय, धावधाव करतोय, देवपूजा करतोय, धार्मिकता करतोय, स्मरण करतोय, क्रिया करतोय, विडे वाहतोय, स्थानं करतोय, सारं करतोय, तरी किती अडचणी, कितीतरी दुःख आहे, कितीतरी प्रॉब्लेम्स आहे. एक झालं का दुसरं झालं का तिसरं चालूच आहे. मग दवाखाना असेल, अडचणी असेल, प्रॉब्लेम असेल, हे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम सारं चालू आहे. हे परमेश्वर समजल्यानंतर सुद्धा असे प्रॉब्लेम आहे. देवाचं नाम भेटल्यानंतर सुद्धा असे प्रॉब्लेम आहे. हे कशाचे प्रॉब्लेम आहे? पूर्वकर्मात जोडलेले. आणि आता हे कळाल्यानंतर परत आपण जोडतोय, प्रॉब्लेम वाढतील का कमी होतील? प्रॉब्लेम परत वाढतील, याची भीती वाटली पाहिजे. आपल्याला भीती नाही राहिलेली आहे. आपल्याला कशाचीच भीती नाही, आपल्याला भीती निर्माण झाली पाहिजे, आपल्याला दुःख निर्माण झालं पाहिजे. हे जेव्हा भीती आणि दुःख आपल्या जीवनाशी, आणि आपला स्वभाव आहे, भय हा स्वभाव आहे. अष्टता स्वभावापैकी भय, निद्रा हा स्वभाव आहे. भय निर्माण झालं पाहिजे, पण आपलं भय गेलेलं आहे. का भय गेलेलं आहे? परमेश्वराने अज्ञानाने जन सुखी होऊन, असे आपण अज्ञान असल्यामुळं आपण मस्त आहे, सुखी आहे, काय नाही, प्रॉब्लेम नाही. बाबा आम्ही लय अडचणीत होतो, लय प्रॉब्लेम होतो, आम्हाला काय सांगू आमचं कष्ट, काय सांगू आमची गरिबी, आम्हाला राहायला घर नव्हतं,
काम काही नव्हतं, पण जेव्हा उपदेश घेतला पाठीमागं फिरूनच पाहिलं नाही. तुम्हाला काय सांगू आमची प्रगती, आता आमच्याकडं काय नाही आहे. हे मिळवता मिळवता देव गेला याची मात्र त्याला जाणीव नाही आहे. हे जेव्हा त्याला जाणीव होईल ना, तेव्हा या असण्याचं त्याला काहीच महत्त्व राहणार नाही. त्यावेळेस तो दुःख करील, तो सांगणार नाही. कितीतरी लोक आम्हाला भेटत राहतात, आम्ही उपदेशी झालो आणि मग एवढी प्रगती झाली, आज काय नाही आमच्याकडं. घर आहे, दुकान आहे, मुलगा आहे, नोकरीला आहे, मुलं आहे, सुना आहे, नातू आहे, सारं आहे, इस्टेटी आहे, सर्व आहे म्हटल्यावर मग समाधान मात्र नाही आहे. सारं आहे पण समाधान नाही आहे. आणि समाधान नसल्यामुळं देव मिळण्याची आस पण नाही आहे. समाधान आपण पावत नाही, समाधानापर्यंत जात नाही. समाधानापर्यंत जाणं म्हणजे परमेश्वरापर्यंत जाणं. जेव्हा आपल्याला हे नको वाटेल, जेव्हा थांबवण्याची इच्छा होईल, वासना निर्माण होईल, याच्यातून त्रस निर्माण होईल, तेव्हा परमेश्वर आवडायला लागेल. आपल्याला परमेश्वर आवडत नाही का, तर याच्यात त्रस निर्माण झालेला नाही. मी विचार करतो 50-50, 60-60, 70-70 वर्षाचे लोकसुद्धा अत्यंत भिडलेले असतात त्या नातवाच्या पुढं. ते नातू म्हणतात, बाबा तुम्ही थांबा ना, आता तुला काय कळतं, तुला काय समजतं, थांब, असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं. आणि बाबांनी 50 वर्ष जातलेले उपदेश घेऊन, बाबा आम्ही कोणतं स्थान नाही केलं, फक्त तुम्ही बोलायचं, लगेच स्थानावर जाऊन आलेलं हे सांगतो आम्ही, पण एका स्थानाची लीळा विचारू नका. स्थान मात्र केलेले, काना कोपऱ्यातले असं एक सोडलं नाही. कोणत्याच्या माध्यमातून आम्ही स्थानं केले, मार्ग केले, साधू संतांकडे क्रिया केल्या, सर्व केले, पण देव किती जोडला, देव किती मिळाला, देव किती समजला, देव किती जाणवला, तो नाही आहे म्हणून किती दुःख झालं. आपण सहजच बोलतो, देव 850 वर्षापूर्वी अवतार घेतला आणि उत्तरपंथाला गेले. आपल्यातला एखादा कोणी गेला तर आपल्याला किती दुःख होतं. ज्याच्यावर आपलं विशेष प्रेम असेल आणि तो जर गेला तर आपण आयुष्यभर विसरतच नाही. त्याच्या वस्तू सांभाळून ठेवतो, त्याच्या आठवणी लोकांना सांगतो. आठवण आली का डोळ्यात पाणी येतं. देवासाठी कधी आपण डोळ्यात पाणी आणलं, दुःख झालं, देव गेले हो. एकही कन्वेचा जीव महाराष्ट्रात नव्हता, आम्ही नव्हतो त्यावेळी, जन्मालाच आलो नाही. काय वाईट कर्म केले असतील, देवा आता दया करा, कृपा करा. परंतु आज तरी आमचे ते दिवस, आमचे ते जीवन वाया जाऊ देऊ नका. ही सृष्टी, हा जन्म, हा बोध, हा धर्म आमचा वाया जाणार नाही. याच्यासाठी काय करावं लागेल याचं नियोजन, याचं आयोजन मात्र आपल्याकडे नाही आहे. म्हणून ज्ञानाला जेवढं महत्त्व आहे, ज्ञानाने काय होतं की आपले डोळे उघडतात. ज्ञानाने काय होतं, आपली बुद्धी बदलते. ज्ञानाने काय होतं, आपली दृष्टी बदलते, आपली विचार बदलते. आपले विचार बदलत नाही. धर्म छोटा करून टाकलेला आहे. का छोटा केलेला आहे आपण, का आपली विचारधारा तेवढी पक्की नाही, प्रगल्भ नाही, बोल्ड नाही, मोठी नाही. का तर आपण अभ्यासात जात नाही. बरं, अभ्यास करायला लागले, सूत्रपाठ वाचतोय, पण तो सूत्र बोलता बोलता आपण वाचून जातो, पण देवाने तिथं काय सांगितलं आपल्या लक्षात येत नाही. चिंतन करत नाही, त्याचं प्रकरणच बघत नाही, त्याचा हेतू बघत नाही, का देवाने सांगितलं आहे, का लक्षात येत नाही, हे आपल्याला सांगता येत नाही. देवाने काही कमी आपल्याला टोचलेलं आहे का, कोणी कमी फटके दिलेले आहे का, खूप फटके दिलेले आहे. देव म्हणतात का हो, तुमच्या या ते धान्य साठवण्याचं काय असतं, त्याला कोठी, आता कोठ्या झाल्या, त्याच्या अगोदर काय असतं, कणिक असतं. अजून त्याच्या अगोदर एक शब्द आहे, काय म्हणतात त्याला, ते बळीत म्हणतात ना, आहे की नाही. बघा जुने शब्द बळीत लीळाचरित्रामध्ये असे जुने शब्द सापडतात. म्हणले त्याच्यामध्ये साठवण्यासाठी धान्य नाही आहे तुमच्याकडं, म्हणजे कणिक नाही, म्हणजे ज्वारी नाही, बाजरी नाही, गहू नाही. मग तुम्ही असा विचार करता का रिकामं कसं ठेवायचं, धान्य तर नाही, मग काय घाण भरा. असं होतंय का कधी? असं कधीच होत. भूक लागली, खायला काहीच नाही आहे, मग विषयाची बॉटल आहे, खाद्याचे आहे ना, घ्या खाऊन, असं होईल का कधी? असं कधीच होत नसतं. देव आपल्याला सहज सांगतात का, ते सांगण्याचा उद्देश काय, समजून घेण्याचा उद्देश काय, जाणीव करून घेण्याचा उद्देश काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. देव म्हणतात, अहो धर्म कळाला, देव धर्म समजला, कळत नाही, वेळ निघून गेली आहे, लक्षात येत नाही, दुःख निर्माण होत नाही, मग काय करायचं काय म्हटले. त्याला काही पर्याय दुसरा शोधताय का? दुसरा पर्याय शोधता येत नाही. जे करायला लावलं तेच करावं लागेल. हे सांगत असताना काकसूत्राच्या दृष्टांतातून आपल्याला आपली योग्यता, पात्रता पण देवाने दाखवलेली, आपली विचाराची अवस्था पण सांगितलेली, का तुम्ही कशात काय मिळवताय. त्या घाणीतून आणखीन घाण मिळवण्याचा प्रयत्न करताय, घाणीतून घाणच निघणार आहे, बाकी काहीच निघणार नाही. बरं ठीक आहे, संसार करू नका असं देवाने सांगितलं आहे का? देव म्हटले संसार करा,
परंतु कसा करा, कशा पद्धतीने करा. म्हटले खोटा म्हणून टाकायचा नाही, खरा म्हणून घ्यायचा नाही. पण आपण खोटा म्हणून टाकला पण नाही, खरा म्हणून नाकारला पण नाही. आपण खरा म्हणून स्वीकारला आहे, खोटा म्हणून टाकला नाही आहे. देवाने तर बॅलन्स सांभाळायला लावलेला आहे. याच्या पाठीमागचं धर्म तत्व काय आहे, मर्म काय आहे. खोटा म्हणून टाकायचा नाही, खरा म्हणून घ्यायचा पण नाही. काय प्रकार आहे हा? डोक्याला ताण द्या ना थोडासा. देवाने नेमकं सांगितलंय काय? कर्तव्याच्या बाजूनी, कर्तव्याच्या अनुषंगाने परमेश्वराने बी काय कमी केलं का कर्तव्य? देवाने बी भरवत नगरीला ज्यावेळेस पतित उठवलं हरिपाळ देवाचं, तर 14 वर्ष राहिले ना देव तिथं. त्यांनी बी कर्तव्य पार पाडले की नाही? परंतु जेव्हा निघाले तेव्हा काय केलं? मागं फिरून पाहिले नाही. मग हे मागं न फिरणं म्हणजे काय? हे वेच जो आहे, आपलेपण जो आहे, आसक्ती जी आहे ती काढायला लावलेली. पण आसक्ती आपली निघतच नाही. का आसक्ती निघत नाही? 25, 30, 40 वर्ष एवढं कष्ट करून मिळवलं आणि आता आपापच पोरांच्या ताब्यात द्यायचं काय? असं कसं काय शक्य? खाय प्यायचे दिवस आणि तुम्ही म्हणतात त्याग करा, सोडून द्या, असं कसं काय? किती कष्ट केले ते मिळवण्यासाठी. परंतु देवानी देवापर्यंत आणण्यासाठी, देवानी धर्मापर्यंत आणण्यासाठी, देवानी बोधापर्यंत आणण्यासाठी त्या देवानी काय केले? त्या देवाला जाणीव आहे. ती जाणीव आपल्याला नाही आहे. सकळ जीवाचं चिंतन करतात. पूजनीय माईम भटांचं देव चिंतन करत होते, आचार्यांचं जीवन चिंतन करत होते, बाईसांचं देव चिंतन करत होते, महादायसाचं देव चिंतन करत होते. म्हणून तर महादायसाला सांगताय वाराणसीला कशाला जाते बाई? काय तिथं? इथल्या झाडासारखे तिथले झाडं, इथल्या माणसासारखे माणसं, तिथले इथल्या पाण्यासारखे उदकासारखं उदक. हाय काय? देवाचं सन्निधान आहे, मोचे काही जाऊ नको. पटवलं का नाही? समजावलं का नाही? परंतु आपण समजावण्याच्या पलीकडचे आहोत. दादोसांसारख्या माणसाकडून आपण लगेच पटावले जातो. आपल्याला एवढं कळालं बी तरी कोणीतरी भेटलं का काय खरं आहे, असं कुठं असतं काय की आपण लगेच पटल्या जातो. परमेश्वराकडून मात्र अजूनही आपण पटल्या गेलेलो नाही. परमेश्वराला आपल्याला पटवताच आलेलं नाही, एवढे आपण पक्के आहोत. परमेश्वराने जर आपल्याला पटवलं असतं ना, तर आपल्याला परमेश्वराव्यतिरिक्त कशाची आवड राहिली नसती. देव म्हणता करा, कर्तव्य आहे, ड्युटी आहे. परंतु बाह्य अंगाने आपलं उलटं झालेलं आहे. जे बाह्य अंगाने देवानी करायला लावलं ते आपण आतल्या अंगाने करतो, आणि जे आतल्या अंगाने करायला लावलं ते आपण बाह्य अंगाने करतो. धर्म हा आतल्या अंगाने करायचा असतो, आपण बाह्य अंगाने करतो. प्रपंच, कर्तव्य, ड्युटी, संसार, नोकऱ्या हे जे आहे हे बाह्य अंगाने करायला लावलं, हे आपण आतल्या अंगाने करतो. आपलं उलटं झालं आहे. हे उलटं जेव्हा सुलटं जर कराल ना तुम्ही, धर्म तुमच्यासाठी अत्यंत सोपा होऊन जाईल. अवघड नाही, कष्टाचा वाटणार नाही, त्रासाचा वाटणार नाही, स्वभावात होऊन जाईल, नॅचरल होऊन जाईल, नैसर्गिकपणे होऊन जाईल. नाम करायला तुम्हाला टेन्शन वाटणार नाही. मला फोन करतात, आता 4-5 दिवसापूर्वीच एका भगिनीने फोन केला, बाबा तुम्ही म्हणते स्मरण करा. करतो आम्ही. पहाटे 3ला बेल वाजवतो, उठवतो, उठलो का स्मरण करतो, 3 तास स्मरण करतो. 3 ते 6 तुम्ही म्हटले ना केला. 8 दिवस आम्ही ना केला, आणि आता आहे ना ते स्मरण करावंसंही वाटत नाही, उठवसंही वाटत नाही. म्हटलं देवच नको असं वाटतं. अहो तुम्ही शरीराला त्रास देऊन केलं, नैसर्गिकरित्या केलं नाही, ओढून ताडून केलं, कृत्रिम केलं. बाबा म्हणताय ना उठा 3 वाजता, झोप येते आहे तरी स्मरण करतोय. आपण स्मरण नाही केलं, आपण फक्त मनी ओढले, गाठ्या वाढल्या. आपल्याला देवाला आठवता आलं का? नाही आठवता आलं. आपण स्मरण करतो पण देवाला आठवत नाही. आपलं पोरगं शाळेतून 2 तास लेट येऊ द्या, पहा देवा त्या मुलाला आपण जे आठवतो ना, तसं देवाला काहीतरी आठवून पहा. आपली तळमळ बघा, आपली अडचण बघा. आपण शाळेत फोन करतो, लगेच त्या ड्रायव्हरला फोन करतो, नाही तर लगेच गाडी काढतो, लगेच निघतो. भयंकर आपली तळमळ, आपली तगमग मात्र आपल्याला पावत नाही. आणि नंतर जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा अरे आपण एवढं का डिस्टर्ब झालो, आपण एवढं का दुःखी झालो, एवढी का तकतक करत होतो. प्रॉब्लेम काय होता? का तर ते लागले पण होतं, आपले पण होतं. देवाविषयी जर लागले पण, धर्माविषयी जर लागले पण निर्माण झालं ना, तर तक कराल, तर तन कराल, तर धग कराल. आपण तर सकाळी उठताना एखाद्या वेळेस नाही पूजा करता आली ना, तर दिवसभर आपण डिस्टर्ब राहतो. पूजाच करता आली नाही, वाजले घाई होती. पूजाच करता आली नाही, डिस्टर्ब. म्हणजे पूजेत देव आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. पूजेत देव असता तर किती सोपं झाला असता. सकाळ दुपार संध्याकाळ पूजा करायची आणि देव मिळवायचा. त्याग नको, आचार नको, ज्ञान नको, अभ्यास नको, काहीच नको. किती सोपा देव आहे की नाही? परंतु देव जेवढा अवघड आहे तेवढा देवानी सोपा करून सांगितलेला आहे. आणि तो सोपा केलेला देव जर आपल्याला कळाला ना, तर आपल्यासाठी
परमेश्वर मिळवणं अत्यंत नैसर्गिकरित्या सोपी गोष्ट होऊन जाईल. ओढून ताडून जर केलं तर त्रस निर्माण होणारच. नॅचरल झालं पाहिजे, नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. नैसर्गिकरित्या करण्यासाठी आपल्याला ती गरज वाटली पाहिजे. गरज का वाटत नाही? आपल्याला त्यातलं मर्म माहीत नाही, त्यातली किंमत माहीत नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्टी गेल्या, आपण बोलता बोलता बोलतो, पण तू कशा गेल्या हे माहीत नाही आपल्याला. मी त्या दिवशी सहजच बोलतो, देवानी ना एका व्यक्तीला एकदा तरी चान्स दिला पाहिजे. त्यांनी ठरवायचं, कुत्र्याशी बोलायचं, म्हशीशी बोलायचं, गाईशी बोलायचं, कोणत्या तरी प्राण्याशी त्यांनी ठरवायचं. आणि एकांत भेटल्यानंतर देवाला प्रार्थना करायची. देवाने सांगायचं किंवा ठीक आहे, तुला कुत्र्याशी बोलायची इच्छा आहे ना, हा ही टायमिंग, हा ही वेळ आणि या ठिकाण, जाय त्या कुत्र्याशी बोल. त्या कुत्र्याने जेव्हा तुम्हाला काही सांगितलं असतं ना, मग तुम्ही ठिकाणावर. आपण ठिकाणावर येत नाही का, तर आपलं कुत्र्याशी बोलणं होत नाही. झाडाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्या झाडाने सांगितलं पाहिजे का, अरे बाळांनो, आम्ही तुमच्यासारखेच होतो, मानभाव पण होतो, तुम्ही जे आज करताय तेच आम्ही पण केलं, परंतु जे करायचं ते न केल्यामुळं आम्ही आज कुठे. हे त्यांनी जेव्हा सांगितलं असतं ना, तेव्हा आपण सुद्धा ठिकाणावर असतं. आपल्याला आपला संवाद नाही, आपल्याबरोबर आपला संवाद नाही, आपला देवाबरोबर संवाद नाही, आपल्या शास्त्राबरोबर संवाद नाही, आपल्या तत्त्वज्ञानाबरोबर संवाद नाही. संवाद थांबला आहे आपला. आपण जेव्हा आपल्याशी बोलायला लागू ना, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण कोण होतो, कुठून आलो, कशासाठी आलो, करतोय काय, त्यातून मिळणार काय आणि आपल्याला मिळवायचं काय. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. धर्म खूप अवघड आहे का? नाही. धर्म खूप कष्टाचा आहे का? नाही. खूप अडचणीचा आहे का? नाही. तुम्ही ज्यावेळेस सूत्रपाठात जाल, ते तत्त्व आहे, आपलं सिद्धांत आहे. धर्माची थीम आहे 9 प्रकरणं, म्हणजे धर्माची रेसिपी. मी हे शब्द वापरत राहतो ना. तुम्ही आता सुशिक्षित आहे, वेल एज्युकेटेड आहात. रेसिपी म्हणलं की लगेच तुमच्या डोक्यात येऊन जातं काय रेसिपी, थीम म्हणजे काय, लगेच लक्षात येतं. आणि तेच आपल्याला माहीत नाही ना, आपण इमारती बांधायला निघालो, कसं शक्य आहे? थीम माहीत नाही आहे, तत्त्वज्ञान माहीत नाही, आणि आपण धार्मिकता करायला लागलो, कसं शक्य आहे? तुम्ही आर्किटेक्टकडून प्लॅनच काढला नाही, तुम्ही 10 मजली बिल्डिंग बांधायला लागली, शक्य आहे का? आर्किटेक्टकडून तो प्लॅन, त्याचं ते ज्ञान आहे, त्याची ती साधना आहे. तो सांगेल 10 मजली इमारत जर तुला बांधायची असेल तर किती खोल खड्डा घ्यावा लागेल, खालच्या खड्ड्यामध्ये तुला किती MM स्टील वापरावं लागेल, कशा पद्धतीचं वापरावं, ती डिझाईन कशी असेल, वरच्या मजल्यावर मग किती, त्याच्या मजल्यावर किती, त्याच्या मजल्यावर किती, सिमेंट किती स्ट्रॉंग, त्याच्यामध्ये काय मटेरियल वापरावं लागेल, ते सारं तो प्लॅनिंग देईल आपल्याला. तेव्हा 10 मजली इमारत तो बांधू शकतो. अंदाजाने असा कोणी माणूस आहे का? साधं घर बांधायचं अंदाजाने बांधता येत नाही, तुम्ही अंदाजाने देव प्राप्त करायला निघाले, शक्य आहे का? देवाने आपल्याला प्लॅन दिलेला आहे. आपल्या जीवनाचं भलं करणारा आर्किटेक्ट कोण आहे? परमेश्वर आहे. जीवनाचं भलं कसं होईल, कशा पद्धतीने होईल, तुला काय करावं लागेल, हे सारं परमेश्वराने तत्त्वज्ञानातून आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु त्या आर्किटेक्टची आपल्याला ओळख नाही, आपल्या त्या डॉक्टरची ओळख नाही आहे. ती ओळख आपण जर करून घेतली तर आपल्याला कशाची गरज वाटणार नाही आहे. आणि ती गरज जोपर्यंत वाटत नाही परमेश्वराच्या ज्ञानाची प्राप्तीची, तोपर्यंत आपण ज्ञानाकडे पण जाणार नाही, आयोजन पण करणार नाही, समजून पण घेणार नाही, चिकित्सा करणार नाही, जाणून घेणार नाही नेमकं आहे काय. तत्त्वसिद्धांताच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर सुंदर असं तत्त्व भरपूर सांगितलेले, सांगण्यासारखं खूप आहे. पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर सांगा. आता 7 दिवस आपण दररोज संध्याकाळी भेटणार आहोत. खरं म्हणजे आता मी यूट्यूबवरती सत्संग घेत असतो, तुम्ही ऐकतच असाल, ते ऐकतच राहतो. प्रत्येक वेळेस कोणत्या तरी वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करून मी पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी मलाही प्रश्न पडतो का काय सांगायचं आणि कसं सांगायचं. त्या निमित्ताने माझंही चिंतन होतं. आणि त्या परमेश्वरांनी सांगत असताना महादैसाला कसं सांगितलं, माईभटांना कसं सांगितलं, आचार्यांना कसं सांगितलं, औसाला कसं हँडल केलं, हे मी चिंतन करत असतो. आणि त्या पद्धतीनं मग मी बी मला हँडल करत असतो की आपण हवत कोण, आपलं ओळख नाही, आपलं अस्तित्व नाही आपल्याला माहिती. या पात्रांकडे बघितल्यानंतर आपण कुठं सूट होतोय. जर यदा कदाचित त्यावेळेस आपण असतो तर आपली दोस्ती कोणावर नक्की झाली असती, कोण आपल्याला आवडलं असतं. तत्त्वज्ञानाने सांगत असताना परमेश्वराने मुक्तीचे ज्या मोक्षाच्या ज्या आपल्या प्राप्तीच्या अनुषंगाने उपाय सांगितलेले, वचनं सांगितलेले, कोणत्या उपायामध्ये आपण बसू, काय करावं लागेल. परमेश्वराने आता दास्यमोचक म्हणजे मुक्तीला जायचं दास्य करा, परंतु ते दास्य कसं करायचं आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला दास्य म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण करत राहतो. परमेश्वराने दासीच्या दृष्टांतातून आपल्याला स्पष्ट सांगितले, ती दासी असते ना म्हटले,
ती माझं करणी आहे, माझं कर्तव्य, माझी ड्युटी आहे, मला 2 पैसे भेटतात, मला हा फायदा आहे, मला तो फायदा आहे म्हणून ती करत नाही. म्हणून ती मालकीन काय करते, तिला आपल्या जवळ जेवायला बसवते, माझ्या ताटातलं तुझ्या ताटात. हे परक तुझं घर नाही, ती परक समजत नाही त्याला. तसं दासीच्या दृष्टांतातून जर आपण दास्य जर करण्याचा प्रयत्न केला, अहेतुकपणे कोणती केलेली क्रिया ही परमेश्वराला अपेक्षित आहे. आपल्याकडं जे तत्व आहे, सिद्धांत आहे, आपला मूळ गाभा आहे, हा आपल्याला माहीत नाही. अहेतुकाकडं आपण झुकतच नाही. आपला हेतू, आणि हेतू कोणता, काहीतरी पाहिजे. मग गोमटक असे ना, मग त्यातून आलेले इतके कर्मकांड आहे. आणि मला ते दररोजचा अनुभव आहे, बाबा घ्या काहीतरी घ्या, हां घ्या ठीक आहे द्या, लगेच पाणी, लगेच संकल्प, लगेच गंधाक्षता. हे काय, आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे. म्हणजे प्रेमाचं असं काहीच नाही आहे, व्यवहार झालेला आहे. तुम्हाला काहीतरी भेटतंय म्हणून तुम्ही काहीतरी करताय. प्रीतीचं आहे का काही, परमेश्वराने प्रीतीचं करायला लावलेलं आहे, प्रेमाचं करायला लावलेलं आहे, पण ते राहिलं नाही आहे. आणि हे अज्ञानवाचक आपण त्याच्या इतकं आरी गेलेलो आहे की आपल्याला वाटतं ते म्हणजे ते, त्याच्या व्यतिरिक्त धर्मच नाही आहे. परंतु परमेश्वराने काय सांगितलं आहे, कशा पद्धतीने सांगितलं आहे, कोणत्या उद्देशाने सांगितलं आहे, पूर्वजांनी हे आपल्यापर्यंत का आणलं आहे, कसं आणलं आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. बरं, हे दास्य करायचं म्हणले, मग दास्य करायला लावलं, करतो आम्ही दास्य. हे काय, आता या सर्व आयोजकांनी काय केलं, दास्य करायचं, काढली पदयात्रा, मग पायी चालायचं, यांना आयोजन करायचं, नियोजन करायचं, पोस्टर लावायचे, दास्य करायचं आहे. परंतु हे माझं करणी आहे. या आवडीपूर्वक जर दास्य केलं तर मात्र ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल आपलेपणाने. या माझी ड्युटी आहे, करणी आहे, माझं कर्तव्य आहे. परमेश्वराने अत्यंत सुंदर अशा दृष्टांतातून आपल्याला सांगितलं, पतिव्रताच्या दृष्टांतातून सांगितलं. म्हणजे ती पतिव्रता जी असते ती आपल्या पतीसाठी ही माझी ड्युटी आहे, माझं करणी आहे. आवडीपूर्वक ती जे करत असते ना, ते परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि आवडीपूर्वक करणं परमेश्वराला सामुग्री म्हणून ते स्वीकारायची इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. तुम्ही जे करताय एक प्रोसेस आहे, एक संस्कार आहे, एक सवय आहे. तो करतोय म्हणून मी करतोय. परमेश्वर म्हणतात आवड हीच सामुग्री. आवडीपूर्वक जे बी कराल, मग ते स्मरण असेल, स्मरणाला काही लागत नाही. आवडीपूर्वक जे बी असेल ते बी कराल. आपलेपणा, शास्त्र, परमेश्वराच्या परमार्ग स्वामी श्री चक्रधांच्या परिवारातला हा परिवार आहे. आवडीपूर्वक बघणं, आवडीपूर्वक त्याला देणं घेणं, जो बी असेल. माझ्याकडे काहीच नाही, तो विडा जरी व्हायचा आवडीपूर्वक, आपण आवडीपूर्वक वाढत नाही. याने व्हायला नाही, नाही ते देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, तो सेन्स आहे. आता देवाला तुम्ही काय देणार आहे, गुरुलाही काय देणार आहे. गुरु इतकी श्रीमंती आहे का आपल्याकडं, नाही. देवा इतकी श्रीमंती आहे का आपल्याकडं, नाही. बरं, राजाला द्यायचं, देवाला द्यायचं, त्या राजाला द्यायचं तर त्याच पद्धतीची ती भेट पाहिजे ना. तिथं काही नाही भेट, आपल्या भेटी काय, आणि त्यातून मिळवायचं काय. बरं, ते बी फुकट नाही, ते बी अहेतुक नाही, काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने. आवडीचा तर विषयच नाही. परमेश्वरांचा आवडी हीच सामुग्री, तुमची आवडी आहे ना, हीच तुमची सामुग्री आहे. आणि ती आवडी जर असेल, तुम्हाला कोणत्याही प्रापंचिक वस्तूंची गरज नाही. इतका सोपा आणि सरळ धर्म परमेश्वराने सांगितला आहे. पण आपण त्या धर्मात जात नाही. धर्मात न गेल्यामुळं आपल्याला तो अवघड वाटतो, कष्टाचा वाटतो, अडचणीचा वाटतो, आणि म्हणून आपले दिवस वाया गेलेले. परंतु हरकत नाही, वेळ जरी गेला तर आशावादी राहिलं पाहिजे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, जरटा धर्मी अधिकार नाही. धर्माचा अधिकार परमेश्वराने कोणाकोणाला नाही आहे तर स्पष्ट सांगितलेलं आहे. जरटा धर्मी अधिकार नाही. जरटतो कोण, 75 वर्षाचा म्हातारा जरट नाही, 40 वर्षाचा, 40च्या नंतरचा, 60चा, 75चा असा नाही. ज्याला परमेश्वर प्राप्तीची आस त्याची मेली, ज्याची इच्छा मिली, ज्याची वासना मिली, तो जरट. मग तो 25 वर्षाचा का असे ना, तो जरट. पण 75 वर्षाचा झाल्यानंतरही परमेश्वराला मी प्राप्त करील. माझा वाया दिवस हा धर्म, हा बोध, ही सृष्टी वाया जाऊ देणार नाही. आणि सतत तळमळ जो करतो, प्रार्थना करतो, अडीअडचणीवर मात करण्यासाठी जो प्रयत्न करतो, तो जरट नव्हे. त्याला तर परमेश्वर भेटणार. मृत्यू शेवटी गेल्यानंतर परमेश्वर म्हणतात, माझं जर स्मरण केलं, चिंतन केलं, जिवंतपणे तू माझा झाला, मेल्यानंतर मी तुला कसा कुठं जाऊन देईन. किती मोठा आशावाद आपल्याला सांगितला, किती मोठी सिक्युरिटी आपल्याला परमेश्वराने दिलेली. हे तिची तशीची जरी पुरे. परंतु हे परमेश्वराने, आता मी कुठे गेलो का, बाबा तुम्ही फक्त त्यागावरतीच बोलता, अनुसरणार. देवाने त्याच्यासाठी तर सृष्टी निर्माण केली, त्यासाठीच अवतार घेतला आहे. गोष्टी सांगायला थोडी अवतार घेतला देवाने.
टाईमपास करायसाठी अवतार घेतलाय, सुट्टी द्यायसाठी अवतार घेतलाय का? तुम्हाला प्राप्तीला न्यायचं आहे. ह्या आत्मकल्याणासाठी परमेश्वराने सारा उपद्व्याप केला आहे ना. आत्मकल्याणाचं साधन आहे त्याग, आचार, त्याच्यावर नाही बोलायचं तर मग कशावर बोलायचं? आणि त्याच्यावर जर बोलत नसेल तर ते धर्मावरच नाही आहे, मग तो टाईमपास आहे. मग आणि टाईमपास करायला ना देव आले, त्याच्यामुळे आपणही आपला तर टाईमपास असाही झालेलाच आहे. विचार करा, कितीतरी वेळ होता असा आपल्याला की आपण अभ्यास करू शकत होतो, परंतु आपण नाही करू शकतो. कितीतरी वेळ होता की आपल्याला ते प्राप्त करता येत होतं, पण आपण नाही करू शकतो. सहजच भूतकाळाकडे जा, भूतकाळाचा विचार करा. आपलं तत्त्वज्ञान, आपला धर्म असा आहे की तुमचा भूतकाळ तुम्हाला देव सांगतो, धर्म सांगतो, तुमचं वर्तमान काळ सांगतो, तुमचं भविष्यपान काळ सांगतो. तुम्ही होते कुठं, आले कसे आले, का आले, कोणी काढलं, कशासाठी काढलं, सारा भूतकाळ आपल्यासमोर आपला धर्म आपल्याला सांगत असतो. वर्तमान काळात कसं जगायचं, कसं राहायचं, कशा पद्धतीनं राहायचं, परमेश्वर लाईफस्टाईल आपल्याला सांगत आहे. जीवन जगण्यासाठी कसं उठायचं, किती खायचं, कसं खायचं, कशा पद्धतीने झोपायचं, कोणाशी बोलायचं, कोणाशी मैत्री करायची, काय बोलायचं, किती सांगता की नाही. वर्तमान काळ आपलं जीवन जगण्याची कला परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि असं जर केलं तर परमेश्वर भविष्यसुद्धा तुमचं सांगताय. तुम्हाला कोणाकडे जाऊन हात दाखवायची गरज नाही, भविष्य पाहण्याची गरज नाही. जो दाखवतो त्याला त्याचं भविष्य माहीत नसतं. तो फक्त तुम्हाला येड्यात काढतो, तुमच्या खिशातले पैसे काढायसाठी काढतो. आणि तो महानुभाव असेल तर तो महानुभावच नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्हाला भविष्य पाहण्याची काही गरज नाही आहे. परमेश्वरानेच तुमचं भविष्य तत्त्वज्ञानातून सांगितलं आहे. तुम्ही जर असे वागले, असे राहिले, अशा पद्धतीनं जीवन जगलं तर तुम्हाला काय भेटेल, कुठं जाल, कोणत्या रस्त्याने जाल, नरकात जाल, दुःखात जाल, आणखीन कुठं कुठं जाल, प्राप्तीला जाल, कोणत्या सुखफळात जाल, सर्व देवाने सांगितलेलं आहे. परंतु आपलं काय झालेलं आहे की आपल्याला नेमकं आपलं माहीत नाही आहे, आपली जाणीव नाही आहे. म्हणून आत्मज्ञाने मोक्ष, आपल्याला ओळख करून घेणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि म्हणून जीवाला परमेश्वराने प्रथम जीव सांगितला, मग देवता सांगितल्या, मग प्रपंच सांगितला, मग परमेश्वर सांगितला. एकावर एक श्रेष्ठ आहे. जीव श्रेष्ठ आहेच, कारण त्याला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केला आहे. पण जीव श्रेष्ठ आहे का? जीवापेक्षा सामर्थ्याच्या अनुषंगाने देवता श्रेष्ठ आहे म्हणते. देवता श्रेष्ठ आहे का? अहो, हा प्रपंच रचतो, त्या प्रपंचात अडकतो. आपल्याला ज्याला अडकायचं, ज्याच्यात अडकतो आपण, ज्याला अडकायला नाही पाहिजे त्याच्यात अडकतो. तो प्रपंच किती मोठा आहे, किती श्रेष्ठ आहे. देवतेच्यापेक्षा प्रपंच श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा हाय कोण? परमेश्वर श्रेष्ठ आहे. मिळवायचं कोणाला आहे? जीवाला आहे. मिळवायचं काय? परमेश्वर. मात्र दोन गोष्टी सोडावं लागतील, देवता आणि प्रपंच. आणि देवतेला तर सोडायचं कामच नाही करत आपण. तुम्ही कसं काय बाबा बोलता? आम्ही देवतेची थोडी भक्ती करतो, शक्यच नाही. उपदेश घेतल्यापासून कोणत्या मंदिरातही गेलो नाही, प्रसादही खाला नाही आणि काही केलं नाही. मग कर्मकांड काय? कर्मकांड देवतेचे. उपास तापास काय? देवतेचे. अंधश्रद्धा काय? देवतेचे आहे. हात दाखवणं काय? देवतेचं आहे. देवतेची भक्ती नाही करत. दृष्टभर भक्ती काय? देवतेची आहे. तुम्ही देवता बाह्य अंगाने सोडल्या, पण अंतरांगाने कुठं सोडलेलं आहे? कशावरती आपण? म्हणून एकनिष्ठ भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्ती काय नेमकं हे जर समजलं नाही तर धर्म काहीच कळाला नाही. मूळतत्व ते, त्या मूळतत्वालाच आपण हारताळ फासतो. हे मधल्या दोन गोष्टीला आपल्याला सोडायचं. आता देवतेला सोडलं नाही आपण, प्रपंचाला कुठून सोडणार? शक्य तरी आहे का? परंतु सोडला तर आम्ही तरी कुठं सोडला आहे, पण कसा धरला, तुम्ही कसा धरला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा मूळ मुद्दा आहे. म्हणून मिळवायचं कोणाला आहे? जीवाला. मिळवायचं काय? परमेश्वर. आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे. कशा सोडायच्या आहे हे समजून घेणं म्हणजे धर्म आहे. खूप अवघड विषय नाही आहे, खूप मोठा विषय नाही आहे. परंतु आपण नेमकं करतोय काय आपल्या लक्षात येत नाही. आणि लक्षात न आल्यामुळं आपण आपलं दिवस, आपले क्षण, आपले वर्ष, आपलं जीवन वाया जातं आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, पण आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाता येत नाही. आपल्याला माहीत नाही आहे. आपल्या जीवनामध्ये कळत न कळत एखादी घटना घडून जाते, त्याचं दुःख आपल्याला होतं. आणि कधीतरी आठवण काढली तर आपल्याला त्याचं दुःख होतं आहे का? तर आपल्याला ते लगेच फ्लॅशबॅकमध्ये जाता येतं. बाईसांकडून कळत न कळत चुका झाल्या ना, चुका झाल्या, पण तरी बाईसाचा पट्टा काय कमी चालायचा का? आणि तो पट्टा बंद करायचा तर देवाला काय सांगावं लागायचं? आठवून द्यावं लागायचं का तुम्ही काय केलं? गप बसा, तुमचा प्रताप आम्हाला माहिती आहे. मग बाईसा गप बसायच्या. तसं आपला प्रताप आपल्याला माहिती होण्यासाठी देवाने फ्लॅशबॅकचं काहीतरी कधीतरी द्यायला पाहिजे होतं का? नका शहाणपणाचं, तुम्हाला माहिती आहे, बघून घ्या.
असं देवाने आपल्याला काही दिलं. ती जाणीव म्हणजे शाब्दज्ञानात परमेश्वर तीच जाणीव करून देतात. ती जाणीव आपल्याला शास्त्र देत असतं, ते ज्ञान आपल्याला शास्त्र देत असतं. त्यावेळेस आपल्याला चतुर्विध दुःख होईल, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर भेटेल की नाही शंका निर्माण होईल. पूजनीय माईम भट 2-2 देवाचं सन्निधान, 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र सारं कळून पिलं. परमेश्वराच्या श्रीमुखी बोध, ब्रह्मविद्याशास्त्र, ज्यांनी लीळाचरित्राचं लिखाण केलं, शोधणी केली, तत्वसिद्धांत, त्या पूजनीय माईम भटांच्या बाबतीत दोन्ही अवतारांनी गौरवोद्गार काढले. त्या पूजनीय माईम भटांना सुद्धा शंका होती, भटो मज देव होईल का? किती दुःख होतं, किती अडचण होती, किती चिंता करत असतील. हा प्रश्न त्यांच्या तोंडातून निघण्याच्या अगोदर त्यांनी किती दुःख केलं असेल याचा आपण विचार करत नाही. त्यावेळेस कन्फर्मेशनसाठी आचार्य होते. आपल्याकडे कन्फर्मेशनसाठी कोण आहे? कोणीच नाही आहे. आपल्याला देवाचं विचारावं लागेल. देवा तू सारं दिलं आहे, सारं समजावलं आहे, सारं कळालं आहे, परंतु होशील का नाही, तू देशील का नाही, भेटशील का नाही, कुठं भेटशील, या स्थानावर, त्या स्थानावर, या मार्गात, या साधूंकड, या सत्संगात, या पानावर, या सूत्रावर, ह्या लिळ्यावर, या दृष्ट कुठं? आपली तळमळ नाही. आपण तर एक लिळा आहे मस्त झालं, एक स्थान बाबा आज मस्त झालं, आज सकाळपासून निघालो, 4 स्थानं करून आलो, खुश. आपण खुश झालो. देवाने लेकरवाळीचा दृष्टांत सांगितला. एक आई असते, तिला 4-5 मुलं असतात. एकाला चॉकलेट दिलं का ते गप्प बसतं. आपण त्यातलेच आहे. आपण चॉकलेटवरच खुश आहे. दुसऱ्याला खेळणं दिलं का खुश, तिसऱ्याला आणखीन दुसरं काही खाऊ दिलं का खुश. पण एक असं असतं की त्याला फक्त आईच पाहिजे असते. ते रडतं, उठतं, पळतं, ते थांबत नाही. मग आई त्याला कडेवर घेते. आपल्याला देव पाहिजे असा हट्ट जर आपला असेल, त्यासाठी तळमळ असेल, त्यासाठी दुःख असेल, त्यासाठी प्रयत्न असेल, त्यासाठी निग्रह असेल, तर आपल्याला तो भेटणार आहे. अन्यथा जे भेटल, परमेश्वर काय म्हणताय, या सृष्टीची सकळ विषय व्यवस्था आम्ही केली म्हटले. सकळ विषय व्यवस्था, मागणी तसा पुरवठा. तुम्ही जे म्हणताय दिलं. अहो तुमचीच काय, त्या देवीदेवतेची भक्ती करणारे जे जीव आहे, त्या देवीदेवतेकडे जे मागतात त्याची सुद्धा विषय व्यवस्था परमेश्वरांनी करून टाकलेली आहे त्या देवतेच्या माध्यमातून. फक्त त्या जीवाला अज्ञान असल्यामुळं तो म्हणतो मला या देवतेने दिलं. ते अज्ञान आहे. ती देवता काय देणार आहे? देवता तर नित्यबद्ध आहे, कर्मवश ज्याला आहे तेच देणार आहे. अनर्जित दाता थोडी, अनर्जित दाता तर परमेश्वर आहे, तो देतोय. सकळ विषय व्यवस्था देवानी परमेश्वरांनी केलेली आहे. आता आपल्याला काय पाहिजे? ही मागणी, ही हट्ट, ही इच्छा. आणि परमेश्वरांनी तत्त्वज्ञानातून या साऱ्या गोष्टी सांगितल्या. जेव्हा तुम्ही अभ्यासात जाल तेव्हा तुम्हाला दृष्टांत समोर येतील. किती सुंदर दृष्टांत सांगितलेले, दररोजच्या पाहण्यातले, दररोजच्या ऐकण्यातले, दररोजच्या समजण्यातले, कळण्यातले. आपल्याला समजेल, रुचेल, कळेल, लगेच स्पष्ट होईल, फटकन लगेच. परंतु त्यातून शिकायचं काय, उठायचं किती, त्यातून आपली बदल किती करायचा, आणि त्या बदलातून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण कसं चालायचं, ते बी चालणं सातत्यपूर्ण कसं ठेवायचं, हे परमेश्वराने साऱ्या आपल्याला आयडिया दिलेल्या आहे. परंतु शास्त्रात गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्ही अभ्यास करा, शास्त्रात जा, तत्त्वज्ञान समजून घ्या. लीळाचरित्र हेच मी तुम्हाला सांगेल. सूत्रपाठात जा. तुम्हाला मागच्या वेळेस मी सूत्रपाठ दिलेलंच आहे, पण कोणाचं सूत्रपाठ नसेल तर आपण ते मोफत देत असतो. तुम्ही मला भेटा, मी आत्ता गाडीत आहे, ते देईल तुम्हाला. गीता पण देईल, सूत्रपाठ पण देईल. बाकीचे 4 पुस्तकं माझे लिखित आहे, ते कोणाला घ्यायचे असेल तर ते पण घेऊ शकता. आणि यावरती कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू पण शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.